नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. स्वप्नाज किचनकडून मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. खूप जास्त मेहनत न घेता अगदी पटकन हे लाडू तयार होतात. म्हातारे माणसं आणि लहान मुलेसुद्धा हे लाडू खाऊ शकतात, इतके मऊसूत होतात. सर्व पदार्थ किती घ्यावेत याची डिटेलमध्ये माहिती सांगितली आहे. चला तर आता तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि 2 वाटीच्या प्रमाणात तीळ घेतलेले आहे. कमी आचेवर तीळ छान भाजून घ्यायचे आहेत. आता मी कढई छान तापलेली आहे. आता मी याच्यामध्ये 2 वाट्या तीळ टाकून घेते. इथे मी गावरानी तीळ घेतलेले आहेत. तुम्हाला हवे तर तुम्ही पांढरे तीळसुद्धा घेऊ शकता. कढई आधी मी चांगली तापून घेतली आणि आता मी गॅसची फ्लेम कमी केली आहे आणि कमी गॅसवरच तीळ चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही. अगदी 5 मिनिटात तीळ छान भाजून तयार होतात. तीळ एकदा तडतडायला लागले की समजा आपले तीळ छान भाजून तयार आहे. तीळ एकसारखे हलवत राहायचे, नाहीतर पटकन जळायची शक्यता असते. त्यामुळे एकसारखे तीळ हलवतच राहायचे. आता तीळ इथे तडतड उडायला लागले. तिळाचा आवाज येतोय, म्हणजे आपले तीळ इथे छान भाजून तयार झालेले आहेत. आता हे मी एका प्लेटमध्ये काढून गार करून घेते. आणि आता 2 वाटी आपण तीळ घेतले होते, तर अर्धी वाटीच्या प्रमाणात शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे पण कमी गॅसवर अगदी खमंग असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजताना शेंगदाणे जास्त काळे होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण शेंगदाण्याचा रंग खूप काळपट असला तर लाडूचा रंगही चांगला येणार नाही. त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून कमी आचेवरच शेंगदाणे छान खमंग भाजून घ्यायचे. 1 मिनिटभर मी शेंगदाणे छान परतून घेतलेत. आता शेंगदाणे छान खमंग असे भाजून झाले आहेत. आता याचे साल काढून मी शेंगदाणे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे. मिक्सरमध्ये बारीक करायचे नाही, खलबत्त्यानेच कुटून घ्यायचे, म्हणजे जाडसर असे छान शेंगदाणे बारीक होतात. आता इथे मी घेतला आहे गूळ, पाव किलो गूळ घेतला आहे आणि चाकूच्या साहाय्याने हा सर्व गूळ मी कापून घेणार आहे. पाहिजे तर गूळ किसून पण घेऊ शकतो किसणीने, पण मी इथे चाकूने कट करून घेतला आहे. आता आपल्याला जवळजवळ 2 वाटी तीळ आपण घेतले होते, तर 2 वाटीच गूळ पण टाकायचा आहे. आता मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेतले. तूप वितळून झाले आहे. आता मी याच्यामध्ये 2 वाटी गूळ टाकणार आहे आणि हा गूळ कमी आचेवर शिजवून घ्यायचा. अगदी मिनिटभर गूळ परतून घ्यायचा. खूप जास्त वेळ शिजवायचा नाही, नाहीतर आपले लाडू कडक होण्याची शक्यता असते. गूळ पूर्ण वितळेपर्यंत मी इथे परतून घेणार आहे. आता 1 मिनिटभर गूळ छान परतून घेतला आहे. हळूहळू वितळायला लागला आहे आणि त्याचा पाक तयार झाला आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद केली आहे आणि एका वाटीत थोडेसे पाणी घेऊन थोडीशी गुळाची गोळी घेऊन गूळ आपला छान तयार झाला आहे की नाही हे चेक करून घ्यायचं. गुळाची मऊसूत अशी गोळी तयार झाली आहे, म्हणजे इथे आपला पाक परफेक्ट प्रमाणात तयार झाला आहे. आता गुळामध्ये मी टाकणार आहे भाजलेले तीळ. सगळे तीळ टाकून घ्यायचे आणि आपण कुटलेले शेंगदाणे पण मी याच्यात टाकून घेतले आणि तीळ, गूळ आणि शेंगदाणे तिन्ही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थोडंसं 1 मिनिटभर गरम करून घ्यायचे, म्हणजे सर्व मिश्रण परफेक्ट असं मिक्स होतं. आता लाडू तयार करण्यासाठी थोडेसे हे तीळ मिश्रण थंड करून घ्यायचं, म्हणजे हाताला चटका लागणार नाही आणि हाताला पाण्याचा किंवा तुपाचा हातावर थोडंसं लावून लाडू वळवून घ्यायचे. बघा किती छान पटकन लाडू वळून झाला. पुन्हा एकदा मी हाताला तूप लावून घेतले. आता लाडू वळवून घेते. एक एक करून सर्व लाडू आता मी इथे तयार करून घेणार आहे. लाडूचा आकार खूप मोठाही नाही किंवा लहानही नाही, अगदी मध्यम आकारामध्ये मी छान लाडू तयार करून घेतलेत. आता थोडे थोडे करून सर्व लाडू मी वळवून घेणार आहे. तिळाचे लाडू खूपच पौष्टिक असे असतात. थंडीच्या दिवसात तर हे लाडू नक्कीच सर्वांनी बनवले पाहिजेत. याचा शरीराला खूप फायदा होतो आणि कॅल्शियमही याच्यात भरपूर प्रमाणात असते आणि हाडे मजबूत होतात. शरीरासाठी खूपच पौष्टिक असे तिळाचे लाडू, तिळगुळाचे लाडू इथे आपले आता तयार झालेले आहेत. एक एक करून सर्व लाडू मी
तयार करून घेते. A1 स्वप्नाज किचनच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. आता सर्व लाडू इथे माझे करून तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये मी सर्व करते. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चला तर मिळूया पुन्हा अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.